चला सामन्याला देखील सुरुवात होते. जाऊया आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये. तिथे सज्ज आहेत सागर सर. ऑल टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद प्रदीप. एक बिग मॅच घेऊन मी तुमच्या समोर आलोय. तर प्रत्येक खेळाडूचे आणि प्रत्येक प्रेक्षकाचे खूप खूप स्वागत करतोय. हवेमध्ये आलाय चेंडू, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, लॉंग ऑन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे, त्या ठिकाणी चूक होणार नाहीये आणि फलंदाज बाद झालाय महेश वारात. इथे पवन झालाय बाद, कारण की महेश नॉन स्ट्राइक एंड वरती उभा आहे. चला फलंदाजाने विनंती असेल की इथे सुपर 5 चे मॅचेस आहेत, त्यामुळं विनंती असेल की 2 मॅच अतिरिक्त होणार आहे. अजून एक आपण पाहतोय की जी फायनल आणि 2 नंबर ज्या मॅचेस आहेत त्या या ठिकाणी वाढणार आहेत. त्यामुळे मी विनंती करेन प्रत्येक खेळाडूला की थोडस लवकर या ठिकाणी आपण मैदानामध्ये उतरावं. आजचा दिवस आपण जर पाहिला तर प्रजेचा सत्ता या भारतावरती आली 26 जानेवारी 1950. दरम्यान हा चेंडू शरीर यष्टीला लागला की मग बॅटला लागला पाहणं गरजेचं आहे. 2 पंच त्या ठिकाणी आहेत. पंच दाखवतात की हा चेंडू खांद्याला चाटून गेलेला आहे. पहिल्या विकेटनं उत्साह निर्माण केलाय आबू स्पोर्ट्स खार्डी या संघामध्ये. 2 फलंदाज महेश वारात नॉन स्ट्राइक वरती, वैभव सोळे स्ट्राइक वरती. हा चेंडू आपण पाहतोय कसल्या पद्धतीने हा बाद आहे, तर लेग बिफोर द स्टंप LBW च्या रूपानं या ठिकाणी फलंदाज बाद. पाटलांचा बैल गाडा गाडा त्याने घाटात गेला येरडा. हा जो फलंदाज आहे तो जो बाद झालाय त्याने अपेक्षा व्यक्त केली होती की थर्ड अंपायर आम्हाला मिळेल का लेग बिफोर द स्टंप साठी. मात्र वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत जे सामने खेळवले जातात तिथे थर्ड अंपायर तुम्हाला रनआउट साठी दिला जातो, हाईटच्या वाईट साठी दिला जातो, बीमर चेंडू साठी दिला जातो. मात्र लेग बिफोर द स्टंप आणि मला वाटते क्वाड बँड विकेट साठी दिला जात नाही. एज लागलाय पुन्हा एकदा शरीर यष्टीमध्ये, पुन्हा एकदा चेंडूला ठेवण्याचा प्रयत्न. 2 धावा मिळतील. 2 धावेनं धाव फलक उघडलं गेलं. श्री गणेश आत्ता झाला. श्याम दादांच्या माध्यमातून पारितोषिक लागलंय. कार्तिक आणि आता जयेश तयार राहा. कॅमेराच्या स्टँड वरती चेंडू पडला तर 500 रुपये असेल श्याम तुमरा यांच्या माध्यमातून षटकाराचा. ऑन साइडच्या दिशेनं या ठिकाणी आपण पाहू शकता काय घडलंय. नो चेंडू आलेला आहे आणि ओव्हर स्टेप या ठिकाणी मला वाटतंय नो हा झालाय. ही एक गोलंदाजाची या कमजोरी राहिलेली आहे. या गोलंदाजाची हाईट थोडीशी नक्कीच जास्त आहे आणि तो कधी कधी ओव्हरस्टेप करून जातो. देवा जाधव धाव फलक पुढे सरकवेल. या नोन तो म्हणजे 4 या संख्येवरती 4 चेंडू लिगल आपल्याला बघायला मिळतात. फ्रीटचा फायदा कशा पद्धतीने घेतला जाईल, घेतलाय फ्रीटचा फायदा. चेंडूला पाठवलाय डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. शुभम शुभम लखत नंबर 1 चा आपल्या गावचा हाय बैल जोडा. लखत नंबर 1 चा आपल्या गावचा हाय बैल जोडा. लखत नंबर 1 चा आपल्या गावचा हाय बैल जोडा.
गावचा बैलगाडा थँक्यू. पाटलांचं म्हटलं तर योगेशजी पाटील यांनी आपल्याला हे मैदान उपलब्ध करून दिलंय, त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार. कारण आपण पाहतोय ऑन साइडला पुन्हा टायमिंग चांगली झालंय आणि चेंडू चाललाय पुन्हा एकदा सीमा रेषेच्या बाहेर. महेशच्या बॅट मध्ये निघालेला हा अजून एक खणखणीत असा उत्तुंग षटकार. काय म्हणती थँक्यू डीजे. इथे मात्र आपण जर पाहिलं हे षटक एक जीवनाप्रमाणे आहे, जे सुरुवातीच्या टप्प्यावरून चालू झालं आणि ते शेवटच्या टप्प्यावरती या षटकामध्ये काय बदल घडला. तर सुरुवातीच्या 3 चेंडू एकही धाव दिली नाही, त्यानंतरच्या 3 चेंडू मध्ये ज्या धावा आल्या त्या कल्पनेच्या पलीकडच्या आहेत, कारण 16 धावा आतापर्यंत आल्यात. जसं म्हटलं की जन्माच्या वेळी वाटला जाणाऱ्या मिठाई पासून प्रवास झालेला जो सुरू झालेला प्रवास असतो तो शेवटाच्या खिरीपर्यंत येऊन पोहोचतो, जी शेवटच्या दिवशी खीर केली जाते. तर इथे मात्र आपण पाहतोय या षटकात सुद्धा त्याच पद्धतीनं फिनिश केलं होतं आणि आता दुसऱ्या षटकाची सुरुवात वाईटने केली आहे. जसं म्हटलं होतं की तुमच्या आयुष्याची सुरुवात किती खराब आहे त्यापेक्षा तुमचं आयुष्याचा शेवट किती चांगला आहे ते फार महत्वाचं आहे आणि त्याच्यामधला जो प्रवास आहे त्याला जीवन म्हटलं जातं. आवाज कट व्हायला लागला माईकचा. इथे थोडीशी तरंबळ वळली होती शॉर्ट मिड विकेट क्षेत्राच्या क्षेत्ररक्षकाची. उमेश अगोदरच्या षटकामध्ये सुद्धा इफेक्टिव्ह ठरला होता. इथे धावसंख्या झाली आहे ती म्हणजेच 18 धावा धावफलकावरती. 2 षटकांचा हा मॅच आहे. 2 षटकांमध्ये किती धावा बनवल्या जातील पाहणं गरजेचं. आज मात्र राजावळी संघ हा बिनधास्त बेखौफ खेळताना दिसतोय आणि हे आलाच क्रिकेटमध्ये मागणी आहे सध्या तरी. उमेश बोरे राईट अमोर द विकेट. शॉर्ट पिच बॉल या ठिकाणी शॉटला फक्त चेक केला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात. देवा जाधव याच्या हातामध्ये चेंडू विसावलाय. फलंदाज बाद होतोय महेश्वरात. महेश वारात याने चांगलं काम केलंय. किती धावा करून तो बाद झालाय तर 12 धावा केल्या आहेत त्याने. महेशाने जबरदस्त काम त्याने केलेलं आहे आणि आपल्या संघासाठी चांगलं काम करून तो बाद झालेला आहे. आगोबा स्पोर्ट्स बामणगाव संघ आणि त्याचे प्रेक्षक या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचे सगळ्यांचे खूप खूप स्वागत आपण करूया. आपण पाहतोय एक जबरदस्त कामगिरी केली होती दुसऱ्या दिवसामध्ये. वनराज धनराज याच्या माध्यमातून खेळलेला फटका. क्षेत्ररक्षण चांगलं झालंय, थ्रो चांगला झालाय, परिणाम 2 धावा मिळतील. खूप खूप स्वागत आहे बामणगाव संघ, आजी माजी खेळाडू आणि प्रेक्षक यांचे. कारण दुसऱ्या दिवस गाजवणारा संघ जर आपण पाहिला तर कृष्णा दिंडा आणि त्याचा संघ. काय जबरदस्त गोलंदाजी. त्यामध्ये भावेश डोले नावाचा एक जबरदस्त क्षेत्ररक्षक आपल्याला बघायला मिळाला, जिथे उल्लेख केला होता कॉमेंट्रीमध्ये प्रदीप लोखंडे यांनी. शॉर्ट पिच बॉल नजर अटली होती चेंडूवरनं. निर्धाव चेंडूची समाप्ती. धाव फलक आपण पाहू शकतोय कायम आहे, तो म्हणजेच 20 या धावसंख्येवरती. आतापर्यंत चेंडूंचा खेळ झालेला आहे, ते म्हणजेच एकूण 4 चेंडू या ठिकाणी हाताळले गेलेले आहेत. 2 चेंडू हे नक्कीच अजून सुद्धा बाकी आहेत. यानंतर चिठ्ठ्या उडवल्या जाणार आहेत. बघा आपल्या टीव्ही स्क्रीनवरती भावेश ढोले बघायला मिळतात.
दरम्यान चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळाला पुन्हा एकदा. आज उमेश याने चांगलं काम केलंय. उमेश याने गोलंदाजीमध्ये चांगले हात दाखवले. तर उमेश याला आपण जर पाहिलं तर बॅटिंग बॉलिंग दोन्ही साईडनं त्याने चांगली फलंदाजी केलेली आहे. जसं उमेश याच्या षटकामध्ये खार्डी संघ कमबॅक करताना प्रत्येक वेळेस आपण पाहिलाय. दुपारच्या सत्रामध्ये उमेश जास्तीत जास्त फेम मध्ये राहिलाय, मग तो बॅटिंग मध्ये असेल किंवा बॉलिंग मध्ये असेल. आणि आपण पाहू शकतात उमेश भुरे नावाचा हा खेळाडू अष्टपैलू तो सिद्ध करत असताना सध्या तरी तो टीम 94 या संघामध्ये आदिवासी प्रीमियर लीग मध्ये बघायला मिळणार आहे. इथे चूक झाली. मनोहर होता मागे आणि मनोहर याच्या माध्यमातून झाली चूक. क्रिकेटमध्ये एका धावेला महत्व आहे. एक धाव वाढली 22च्या रूपानं आणि धावफलक पुढे सरकला गेला 21. आता 12 चेंडू आणि 22 धावांची गरज. 11च्या सरासरीने धावा बनवावे लागतील. जसं म्हटलं जातं ना की जन्म आणि जन्माच्या वेळी वाटल्या जाणाऱ्या मिठाईपासून सुरू झालेला जीवनाचा प्रवास आणि जीवनाचा हा खेळ श्राद्धाच्या वेळी जी वाटली जाते त्या खिरीपर्यंत येऊन थांबतो. मात्र बस हाच जीवनाचा गोडवा आणि त्यात विशेष म्हणजे मनुष्य प्राण्याने या दोन्ही वेळेला दोन्ही गोष्टी खाऊ शकत नाही असं म्हटलं जातं. कारण जेव्हा जन्माला येतो तेव्हा मिठाई जी वाटली जाते ती त्याला मिळत नाही, तो खाऊ शकत नाही. आणि जेव्हा वाटली जाते शेवटची खीर ती सुद्धा त्याला मिळत नसते, तेव्हा तो नसतो. तर हा आहे प्रवास आणि याला जीवन म्हटलं जातं. थोडीशी विचित्र कल्पना, मात्र ही खरी गोष्ट आपल्याला बघायला मिळते. म्हणजे क्रिकेटमध्ये सुद्धा तसंच आहे. जेव्हा तुम्ही मैदानामध्ये येता, तुम्ही फलंदाजीला जाता किंवा मग गोलंदाजीला जाता, तेव्हा नक्कीच चला आपण आपलं बोलणं थोडंसं साईडला करूया आणि मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी पाहण्याच्या अगोदर येथे लक्ष केंद्रित करतोय ते म्हणजे चिठ्ठ्या उडवल्या जातात. 2 चिठ्ठ्या उचलायच्या आहेत. जी खाली राहील तिला बाय असेल. आपण चिठ्ठ्यांचा ड्रॉ करतोय. पियुष याच्या शुभ असते. चला पियुष 2 चिठ्ठ्या उचलायच्या आहेत. बघा पियुष भरपूर विचार केलाय आणि विचार त्याने 2 चिठ्ठ्या उचलल्यात. आपण त्याच्याकडे जाणून घेऊया कुठल्या संघाची चिठ्ठी आहे. पियुष वाचून दाखवायची आहे. चला पियुष वाचून दाखवायची आहे. पियुष शाळेत जातो, 6वीला आहे. त्याने सांगितलं होतं की 5वीला आहे तो. त्याने सांगितलं होतं वाचून दाखवेल तो. अष्टभुजा स्पोर्ट्स लहुवाडा संघाची चिठ्ठी निघालेली आहे आणि त्यांच्या सोबत पाहूया कुठला संघ असेल जो 2 हात करणार आहे. तर विजय संघ म्हणजे अष्टभुजा लहुपाडा आणि विजय संघ असा मॅच होईल. म्हणजे जगदंबा स्पोर्ट्स पेंढरी या संघाला पुढच्या फेरीत चाल मिळालेली आहे. धावसंख्या आहे ती म्हणजेच 21-22 धावांचं लक्ष डोळ्यासमोर ठेवून खार्डी संघ हा मैदानामध्ये उतरलाय. उमेश भुरे आणि देविदास जाधव ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आले. नक्कीच कारण आपण पाहतोय की ज्या पद्धतीनं सुरुवातीची जोडी आहे, शॉर्टओव्हरचा क्रिकेट आहे, 2 षटकांमध्ये 22 धावा करायच्या आहेत 11च्या सरासरीनं, तर तुमचे बेस्ट प्लेअर मैदानाच्या आतमध्ये असायला हवेत. ऑन साइडला टायमिंग थोडीशी खराब झाली आहे आणि या ठिकाणी फलंदाज फसलाय. टायमिंग खराब झाली होती. देवा जाधव नावाचा हा फलंदाज पहिल्या चेंडूवरती माघारी परतत असताना नाराज मनानं, कारण हवेची जी साथ होती ती चेंडूला मिळाली आणि त्यामुळे आपण पाहू शकताय हा विकेट या ठिकाणी नक्कीच मिळतोय तो म्हणजेच राजावळी संघाला.
काय जबरदस्त चेंडू. वैभव सोळे याने देवा जाधव याचा जो अडथळा होता राजावळी या संघासमोर तो दूर केलाय. मात्र मी म्हणेन जरी देवा जाधव बाद झाला असला तरी सुद्धा निलेश जाधव मैदानामध्ये आहे आणि निलेश जाधव सध्या फॉर्मात नसला तरी सुद्धा त्याच्याकडे अनुभव चांगला आहे. सर्व बॅटमध्ये खेळण्यासाठी तो नक्कीच माहीर आहे. आणि मी म्हणेन जेव्हा निलेश जाधव फॉर्मामध्ये असतो तेव्हा खार्डी संघ एक हत्ती सत्ता गाजवत असतो आणि फलंदाजाला फॉर्म मध्ये येण्यासाठी एक इनिंग लागते. ती इनिंग खेळण्याची संधी आज निलेश याच्याकडे आहे. उमेश आहे नाशिक ती उभा आहे. त्याला माहिती आहे की मी जेव्हा मैदानामध्ये स्ट्राईकवरती येईन त्यावेळी माझा जलवा दाखवेन. मात्र वैभव याने सुरुवातीला काम चालू केलंय. त्याने 2 चेंडूमध्ये एकही धाव दिलेली नाहीये. शॉर्ट पिच बॉल शरीरापासून लांब. इथे पंचांचा निर्णय आहे लिगल बॉल. मात्र अंपायरने मला वाटतं या बॅटिंग करणाऱ्या टीमने अंपायरकडे थर्ड अंपायर मागलेला आहे. क्रिकेटमध्ये तुम्हाला नम्र व्हावं लागतं. कारण ज्या पद्धतीनं एखादा माणूस खाली उतरत असताना तो मान खाली करून उतरत असतो तेव्हा थोडासा त्याचा बॅलन्स हा नक्कीच जातो आणि चढताना मात्र त्याला थोडंसं वाकावं लागतं. तर जेव्हा कोणी नम्र असेल तेव्हा समजायचं की हा वर चढतोय. दरम्यान निर्णय आलाय व्हाईट बॉल. पंचांनी आपला डिसिजन मागे घेतला थर्ड अंपायरच्या निर्णयामुळं. कारण आपण पाहतोय ही एक लाईफ लाईन दिली वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत आणि आपले खेळाडू नक्कीच त्याला सहकार्य करतात. चेंडू पडल्याच्या नंतर आतमध्ये आला. सरळ बॅटचा वापर करण्याचा प्रयत्न. बॅट अँड बॉलच्या संपर्कात काही वेगळं घडताना दिसत नाहीये. मी तर म्हणेन संपर्कच होताना दिसत नाहीये. चेंडू टाकून दिल्यात आतापर्यंत 4 आणि 1च धाव दिलेली आहे. तर ती सुद्धा वाईटच्या रूपाने आली होती. सिंगल काढली, स्ट्राईक रोटेट झाली, धाव संख्या पुढे सरकली ते म्हणजे 2 वरती. अजून सुद्धा 2 चेंडू शिल्लक असतील मला वाटतंय. कारण ज्या पद्धतीने आपण पाहिलं की एक वाईड आला होता तर 4 चेंडू टाकून झालेत. आणि याला सामने आहे तो म्हणजे उमेश याने आज आपल्या बॅटिंगच्या माध्यमातून चांगले फटके हे दाखवले गेलेत. सध्या आपण पाहिलं तर एक चांगलं क्रिकेट या मैदानाच्या आतमध्ये खेळलं जात आहे. मंगलमूर्तीच्या या चषकामध्ये मंगलमूर्ती चषक 2026 ची टुर्नामेंट आपण बघतोय. विकास वळवी, देवा वळवी तसेच त्यांचे सहकारी अक्षय बीज आणि त्यांच्या माध्यमातून आयोजित केलेली स्पर्धा आणि वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत खेळणारे संघ अपील केले आणि हा फलंदाज बाद. इथे केवढा मोठा धक्का लागलाय. या ठिकाणी काय घडेल प्रदीप याच्याकडे जाऊया. हा धक्का किती मोठा असू शकतो या संघाला. थँक्यू डीजे. शेवटचा एक बॉल बाकी असेल अजून या ओव्हर मध्ये. धावसंख्या झालेली आहे 2. बघा उमेश याची विकेट मिळालेली आहे. मी तर म्हणे ही विकेट नाही तर मॅच मिळवला इथे. कारण देविदास आणि उमेश हे 2 महत्वाचे खेळाडू होते आणि दोन्ही खेळाडू आता तंबूच्या आश्रयाला परतलेत. इथे आता जी पकड आहे राजावली संघाची ती आता मजबूत झालेली आहे. एक शेवटचा बॉल शिल्लक आहे. मात्र भीमसेन भीमा मैदानामध्ये आहे आणि भीमाप्रमाणे ताकद लावावी लागणार आहे. आम्ही म्हणेन नाही या ठिकाणी या फलंदाजाकडे तो टॅलेंट आहे. जरी इथे एखादा मोठा फटका या चेंडूवरती आला
तरी सुद्धा सामन्यामध्ये पकड जी मजबूत आहे अजून सुद्धा ती मजबूत करू शकतोय तो म्हणजेच खार्डी संघ, कारण की धावसंख्या धावफलकावरती आहे ती म्हणजे 2 आणि एकूण विजयासाठीच्या धावसंख्या 7 चेंडूमध्ये अजून सुद्धा 20 धाबांची गरज आहे. 7 चेंडू 20 धाबा. शॉर्ट पिच बॉल मात्र फाईन खेळलाय. 2 धावा फक्त मिळतील, ज्यापेक्षा जास्त काही मिळणार नाहीये. आता मात्र 18 धावांची गरज असेल अजून सुद्धा. 6 चेंडू आणि 18 धावा. ओ टू डीजे. थँक्यू डीजे. जबरदस्त गीत वाजन केले जाते डीजेच्या माध्यमातून. मात्र प्रेशर असेल, दबाव असेल, या ठिकाणी दडपण असणार आहे. निलेश याच्यावरती 6 चेंडू 18 धावांची गरज असणार आहे. मात्र जसं म्हटलं जातं की जो बीज जमीन के ऊपर रहते वो कभी उगते नाही. जे बियाणे जमिनीच्या वर असतात ते मात्र उगण्यासाठी थोडासा नक्कीच वेळ जातो. मात्र ज्याच्यावरती दबाव टाकला जातो, ज्यावरती झाकण टाकलं जातं, ते नक्कीच लवकर उगताना आपल्याला बघायला मिळतात. हे दबाव आहे या खेळाडूवरती आणि संधी आहे नक्कीच एक झाड म्हणून उगवण्याची. हलक्या हाताना चेंडूला सरळ खेळला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी धीरज निलके याच्याकडे झाले मिसफिल्ड आणि हा चेंडू चाललाय सीमा रेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. अजय आलाय आणि अजय याने मात्र इथे पहिल्या चेंडूवरती एक चौकार दिला सांगण्यापेक्षा क्षेत्ररक्षकाने चौकार दिलाय. 5 चेंडू मध्ये 14 धावांची गरज आहे. निलेश जाधव यांच्याकडे ती क्षमता आहे. ओल्ड इज गोल्ड. टायगर अभी जिंदा आहे हे त्याला दाखवावं लागेल. 5 चेंडू 14 धावांची गरज. अंदाज चुकलाय फलंदाजाचा. 4 चेंडू 14 धावा. रंगदार स्थितीमध्ये मॅच आहे. इथे मात्र राजावळी संघ मशक्कत करत असताना आपण पाहतोय अजय 1 चेंडू मध्ये चौकार, दुसऱ्या चेंडूवरती डॉट. आत्मविश्वास नक्कीच प्राप्त करण्याच्या मार्गावरती. इथे मात्र आपण पाहू शकतो काय घडतंय, काय बिघडतंय. खराब फलंदाजी. निलेश यांच्याकडनं अपेक्षा केली होती, मात्र निलेश यांनी अपेक्षेचा भंग केलाय खर्डी संघाच्या. आता चेंडू शिल्लक असतील 3 चेंडू मध्ये 13 धावांची गरज असेल. 3-13 कोणाचं होत आहे हे पाहणं गरजेचं आहे. 3 चेंडू 13 धावा. बघा 3 चेंडू मध्ये 13 धावांची आवश्यकता आहे आणि भीमसेन देखील मोठे फटके खेळण्यासाठी जाणला जातो. भरपूर वेळा संकट मोचक देखील आपल्या संघासाठी भीमसेन बनलेला आहे आणि इथे आपण पाहतोय की 3 मध्ये 13 धावांची आवश्यकता आहे. होऊ शकतात, करून दाखवावं लागेल भीमसेन याला. नक्कीच त्याच्याकडे क्षमता आहे, त्याच्याकडे ती ॲबिलिटी आहे. त्या क्षमतेप्रमाणे फलंदाजी करावी लागेल. स्वतःवरती विश्वास ठेवावा लागेल. आत्मविश्वास हा माणसाला पुढे नेत असतो. ऑन साईडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक तैनात आहे त्या ठिकाणी. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये झेल पकडला गेलाय. भीमसेन नावाचा हा फलंदाज नाराज, हताश मैदानाच्या आतमध्ये येताना दिसेल. बघा आता 2 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता आहे. आता नव्याने फलंदाज संदेश वाघे हा इन झालाय. बघा मागच्या मॅच मध्ये संदेश वाघेने चांगली फलंदाजी केली होती. मला असं वाटतंय की संदेश वाघेचा क्रम कुठेतरी मागे ठेवलाय, कुठेतरी चूक घडताना दिसतंय मी तर म्हणेन. नक्कीच मी तेच पाहत होतो, कारण की या फलंदाजाला का मागे ठेवलाय मात्र पाहणं गरजेचं आहे.
इथे का मागे ठेवलाय? आता 2 चेंडू शिल्लक आहेत. 2 चेंडू मध्ये 13 धावांची गरज आहे. अशक्य आहे मात्र नामुमकिन नाहीये. या ठिकाणी आपण पाहू शकतात 2 धावा मिळतील. सावकाश सावकाश. मी म्हणेन जे प्रेक्षक त्या ठिकाणी धावतात त्यांना विनंती करेन थोडस सावकाश त्या ठिकाणी जा. या ठिकाणी आपण पाहू शकतात किती धावांची गरज आहे तर 11 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक असेल 1 चेंडू 11 धावा. प्रदीप कधी मॅच बघितलाय किंवा मग कॉमेंट्री करताच्या तुझ्या कॉमेंट्रीच्या कारकिर्दीमध्ये असा मॅच झालाय? एका चेंडूमध्ये तर 9 धावा झाल्यात. मात्र ग्रामीण क्रिकेटमध्ये आपण बघितलं तर एका चेंडूमध्ये 14 धावा झालेल्या आहेत आणि त्या 14 धावा एक भाव राखून झालेल्या आहेत. क्या होऊ बात आहे. शकतात. एक चेंडू 14 धावा झाल्यात म्हणजेच गोलंदाज सुद्धा ओळखीचा असेल. भरपूर जणांनी पाहिलं असेल. असो दरम्यान कधी एकांतात भेटतात तो गोलंदाज सुद्धा आम्ही तुम्हाला सांगू. क्या बात आहे. सुंदर गोलंदाजी अजय आणि जिंकला सामना तो म्हणजे राजावळी संघाने. खूप खूप अभिनंदन. मात्र या स्पर्धेमध्ये सहभाग घेतल्याबद्दल आबुल स्पोर्ट्स कारडी संघाचे आम्ही खूप खूप आभार व्यक्त करतोय. ओटू डीजे टॉस साठी यायचंय राजावळी.